हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक भरतीवर फोकस करून ग्रामसेवक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत. या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, एक्सल दियन्ना नांदिया या कोणत्या फळाच्या जाती आहेत? पहा, या आहेत केळीच्या जाती. योग्य उत्तर पहा, ऑप्शनमध्ये केळी नाहीये, या आहेत केळीच्या जाती. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पनामा हा रोग कोणत्या फळझाडावर आढळतो? पहा, पनामा हा रोग अंजीर फळझाडावर आढळतो. ओके, योग्य उत्तर अंजीर. ओके, ऑप्शन मागचे पुढचे मागे झालेत. ओके, पुढे पाहूया. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण असते 35 ते 45%. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 35 ते 45%. समोरचा प्रश्न, ठिबक सिंचन पद्धतीत उन्हाळ्यातील पाण्याचा दाब किती असावा लागतो? पहा, ठिबक सिंचन पद्धतीमध्ये उन्हाळ्यातील पाण्याचा दाब 0.5 ते 1.1 इतका किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर असायला पाहिजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 0.5 ते 1 किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, आता हा प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, शेंगवर्गीय वनस्पती बरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करणारा जीवाणू कोणता? चला, या प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. शेंगवर्गीय वनस्पती बरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करणारा जीवाणू कोणता? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, चला 10 सेकंद वेळ घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा. चला, कमेंट केलंय, पुढे जाऊया. चला, मी तुम्हाला आन्सर देखील सांगतो, कन्फर्म करून घ्या. रायझोबियम या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रायझोबियम. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केले जाते? पहा, कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केले जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर ते प्रवरा खोऱ्यामध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, प्रवरा. समोरचा प्रश्न, दूध नासण्याची प्रक्रिया दुधातील खालीलपैकी मग कशामार्फत कोणामार्फत केली जाते? दूध नासण्याची प्रक्रिया आपल्याला विचारली तर ती लॅक्टिक ॲसिडमुळे होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, लॅक्टिक ॲसिड. त्यानंतर समोरचा प्रश्न, गाय, म्हैस, बैल हे प्राणी रवंत करीत असताना त्यांच्या तोंडावाटे कोणता वायू बाहेर पडतो? पहा, गाय, म्हैस, बैल हे प्राणी रवंत करत असताना त्यांच्या तोंडावाटे मिथेन वायू बाहेर पडतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मिथेन. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र भूजल अधिनियम सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी नियमनाची अंमलबजावणी केव्हापासून झाली? पहा, महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 पासून याची अंमलबजावणी झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 1993. समोरचा प्रश्न, फळांची काढणी झाल्यानंतर फळे कोणत्या संजीवकाच्या सौम्य द्रावणात बुडवून पिकवली असता ती उशिरा पिकतात? पहा, पिकांची काढणी झाल्यानंतर फळे जर आपण नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिडमध्ये बुडवली तर ती उशिरा पिकतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. समोरचा प्रश्न, मरीन कल्चर म्हणजे काय रे? मरीन कल्चर म्हणजे काय? पहा, मरीन पासून आपल्याला लक्षात यायला पाहिजे समुद्र. ओके, मग असा समुद्राचा पर्याय कोणता आहे? पहा, समुद्र, जलाशय, सरोवर. मग समुद्राचा हा पर्याय. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, किनाऱ्यालगतच्या समुद्रात मत्स्यशेतीचे प्रयोग. मरीन कल्चर म्हणजे किनाऱ्यालगतच्या समुद्रात मत्स्यशेतीचे प्रयोग. समोरचा प्रश्न, द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचा उपयोग करतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2,
सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, पुढे पाहूया. कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना. पहा, हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, हा प्रश्न तुमच्यासाठी, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. दादासाहेब कन्नमवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक की यशवंतराव चव्हाण. या 4 पैकी कोण याची कल्पना मांडली? त्याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, कापूस एकाधिकार खरेदी योजना. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. दादासाहेब कन्नमवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, टाइम घ्या 10 सेकंद. ओके, तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिले असणार आहेत. ते आहेत वसंतराव नाईक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक. जनावरांना लाळ आणि खुरकत आजार कशामुळे होतो? जनावरांना लाळ आणि खुरकत आजार हा विषाणूंमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विषाणू. समोरचा प्रश्न. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट हे आहे डेहराडूनमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डेहराडून. समोरचा प्रश्न. गाजर गवताच्या निर्मूलनासाठी कोणते कीटक उपयुक्त आहे? गाजर गवताच्या निर्मूलनासाठी झायगोग्राम बीटल, ज्यालाच मॅक्सिकन भुंगे म्हणतात, हा कीटक उपयुक्त आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 झायगोग्राम बीटल, मॅक्सिकन भुंगे. ओके, समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या खतात नत्राचे प्रमाण अधिक असते? पहा, कोणत्या खतामध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते? कोंबडी, हिरवळीचे खत, गांडूळ, सोनखत. तर ते कोंबडीच्या खतामध्ये असतं मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कोंबडी खत. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पिकात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते? पहा, प्रथिनांचे प्रमाण कोणत्या पिकामध्ये अधिक असते रे? तर ते गव्हामध्ये जास्त असते. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यापैकी गव्हामध्ये जास्त असतं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गहू. ओके, 1 गहू. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व B1चे प्रमाण अधिक असते? पहा, कोणत्या फळामध्ये जीवनसत्व B1चे प्रमाण अधिक असते? तर तो फळ काजू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 काजू. ओके, समोरचा प्रश्न. पिकास पाणी द्यावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणते यंत्र जमिनीतील पाणी मोजण्यास वापरता येईल? पहा, पिकास पाणी द्यायचे झाल्यास आपण न्यूट्रॉन प्रोब हा वापरतो, टेन्सोमीटर हे देखील वापरतो, जिप्सम ब्लॉक हे देखील वापरतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व यंत्रे आपल्याला वापरता येतील. समोरचा प्रश्न. सुरू ऊस पिकास डॅश डॅश सेंटीमीटर पाण्याची गरज असते? सुरू ऊस पिकास 275 सेंटीमीटर पाण्याची गरज असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 275. समोरचा प्रश्न. शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा डॅश डॅश वापरून परिणामकारकरित्या थांबविता येतो? पहा, शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा बंटोनाइट वापरून परिणामकारकरित्या थांबवता येतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बंटोनाइट. समोरचा प्रश्न. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती, हवा, पाणी यांचे प्रमाण किती असावे? पहा, पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती, हवा आणि प्राणी यांचं प्रमाण 50-25-25 असा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 50-25-25. समोरचा प्रश्न. पहा, शेळीमध्ये मटणाकरिता कोणती जात प्रसिद्ध आहे? शेळीमध्ये मटणाकरिता जमनापुरी, सानेन, ब्लॅक बेंगाल की अंगोरा यापैकी कोणती जात प्रसिद्ध आहे? तर ती आहे ब्लॅक बेंगाल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ब्लॅक बेंगाल. ओके, ब्लॅक बेंगाल. समोरचा प्रश्न. डॅश डॅशमुळे दुधाचा रंग पिवळसर होतो?
दुधाचा रंग कशामुळे पिवळसर होतो? रायबोफ्लेविन, लॅक्टोज, नायसिन, कॅरोटीन. पहा तर तो कॅरोटीनमुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कॅरोटीन. ओके. डॅश डॅश हा मासा खादाड असून तो लहान मासे व कोळंबी माशांना खाऊन टाकतो. पहा कोणता मासा हा खादाड आहे आणि तो लहान माशांना खातो? तर तो आहे बोंबील. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बोंबील. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण कधी सुरू झाले रे? पहा महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण 1982 मध्ये सुरू झाले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1982. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जे आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा तुमच्यासाठीचा प्रश्न, शेळीमध्ये मटणाकरिता कोणती जात प्रसिद्ध आहे? पहा शेळीमध्ये मटणाकरिता कोणती जात प्रसिद्ध आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्यासाठी तुम्हाला हे 4 पर्याय आहेत. चला लगेच कमेंट करा. प्रश्न पुन्हा एकदा पहा, शेळीमध्ये मटणाकरिता कोणती जात प्रसिद्ध आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, पुढे पाहूया. पुढीलपैकी कोणता सामाजिक वनीकरणाचा घटक नाही? पहा आपल्याला सामाजिक वनीकरणाचा घटक नाही ते सांगायचे. पहा फार्म फॉरेस्ट्री हा आहे, मिश्र वनीकरण हा देखील आहे, फक्त हा वनशेती हा सामाजिक वनीकरणाचा घटक नाही. शेल्टर बेल्ट देखील आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वनशेती. समोरचा प्रश्न, सीमांत शेतकऱ्याजवळ डॅश डॅश हेक्टरपर्यंत जमीन असते. पहा सीमांत शेतकऱ्याजवळ 1 हेक्टरपर्यंत जमीन असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते? पहा बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या मधल्या शिरांवर दिसते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पानाच्या मधल्या शिरा. ओके, समोरचा प्रश्न पहा, पॉक्स रोग कोणत्या जनावरांमध्ये आढळतो? तर तो म्हैसमध्ये आढळतो, शेळीमध्ये देखील आढळतो, मेंढीमध्ये देखील आढळतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पॉक्स रोग हा म्हैस, शेळी, मेंढी यासारख्या सर्व जनावरांमध्ये आढळतो. पुढे पाहूया. डॅश डॅश या संप्रेरकाच्या वापरामुळे द्राक्षाच्या वेलींची जोमदार वाढ थांबवून फळधारणा होणाऱ्या डोळ्याचा विकास होतो. पहा कोणत्या संप्रेरकामुळे? तर सायकोसिलमुळे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सायकोसिल. समोरचा प्रश्न, कापूस एकाधिकार. आता पहा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली होती? त्यासाठी तुम्हाला हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना कोणी मांडली होती? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, पुढे पाहूया. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन डॅश डॅश जिल्ह्यात अधिक होते. पहा गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन रत्नागिरी, भंडारा, सिंधुदुर्ग, अकोला. आता गोड्या पाण्यासाठी तलाव जास्त पाहिजेत, मग तलावांचा जिल्हा कोणता आहे? तर भंडारा. मग मत्स्योत्पादन कोणत्या जिल्ह्यात जास्त असेल गोड्या पाण्यातील? तर ते साहजिक आहे भंडारा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 भंडारा. राईट. पुढे पाहूया. 1 लिटर म्हशीच्या दुधापासून सर्वसाधारणपणे किती ग्रॅम खवा तयार होतो? पहा 1 लिटर म्हशीच्या दुधापासून 250 ग्रॅम खवा तयार होतो सर्वसाधारण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 250 ग्रॅम. समोरचा प्रश्न, मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? पहा मेंढीची जी मेरिनो जात आहे, काश्मीर मेरिनो, ती मेंढीसाठी लोकरीसाठी महत्त्वाची आहे. ओके, योग्य उत्तर मेरिनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 काश्मीर मेरिनो. समोरचा प्रश्न, कच्ची साखर रंगविरहित करण्याकरिता कोणता कोळसा वापरतात? कच्ची साखर रंगविरहित करण्याकरिता लाकडी कोळसा वापरतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लाकडी कोळसा. समोरचा प्रश्न, शेतीमध्ये जंतुनाशकाचा वापर केल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? पहा शेतीमध्ये जंतुनाशकाचा वापर केल्यामुळे आपले स्वास्थ्याला नुकसान होतं. ओके,
मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 स्वास्थ्य नुकसान जोखीम. समोरचा प्रश्न, वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात डॅश डॅश या पिकाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पहा, वर्षभराचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकाखालचं क्षेत्र सर्वाधिक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ज्वारी. समोरचा प्रश्न, अर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्ये वनस्पतीच्या निकोप वाढीसाठी गरजेचे आहेत? पहा, अर्नॉन याच्या मते तर ती आहेत 16. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 16. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येतात? पहा, पिकाच्या शेवटच्या कळ्यावर तर ती बोरॉन मूलद्रव्याची कमतरतेची लक्षणे दिसतात. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बोरॉन. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवाणू खत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते? पहा, कोणते जीवाणू खत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते? तर ते आहे ॲसिटोबॅक्टर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ॲसिटोबॅक्टर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील आहे? पहा, क्षारास कमी सहनशील तर ते पीक आहे तिळाचं पीक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तीळ. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात सडण्याच्या गिरण्या जास्त आहेत? पहा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी भात सडण्याच्या गिरण्या जास्त आहेत रे? कोणाला सांगता येईल? पहा, कोणाला तर ते तुमसर भंडाऱ्यामध्ये आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तुमसर जिल्हा भंडाऱ्यामध्ये भात सडण्याच्या गिरण्या सर्वाधिक जास्त आहेत. ओके, समोरचा प्रश्न, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्राचे प्रमाण किती असावे? पहा, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर 30:1 असायला हवे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 30:1. समोरचा प्रश्न, पाण्यातील कठीणता काढण्यासाठी जी क्रिया करतात त्यास काय म्हणतात? पहा मित्रांनो, पाण्यातील कठीणता काढण्यासाठी जी क्रिया करतात त्याला झियालाइट म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 झियालाइट. समोरचा प्रश्न, जमिनीत असणाऱ्या कोणत्या खनिजामुळे जमिनीला लाल रंग प्राप्त होतो? पहा, खूप इझी प्रश्न आहे. चला, कोण आन्सर करणार? कोणाला येतंय? पहा, जमिनीत असणाऱ्या हेमॅटाइट या खनिजामुळे जमिनीला लाल रंग प्राप्त होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेमॅटाइट. ओके, समोरचा प्रश्न, जमिनीची आम्लता दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? जमिनीची आम्लता दर्शवण्यासाठी सामूह एकक वापरतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सामूह. समोरचा प्रश्न, कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते व डायबॅक नावाचा रोग होतो? पहा, तांब्याच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते व डायबॅक नावाचा रोग होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तांबे. समोरचा प्रश्न, युरिया हे कोणत्या प्रकारचे खत आहे? पहा मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे युरिया हे नत्रयुक्त खत आहे. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नत्रयुक्त खत. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात? पहा, जे रायझोबियम आहे ते रायझोबियम जीवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रायझोबियम. ओके, रायझोबियम योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते पीक तीनही हंगामात घेतले जाते? पहा मित्रांनो, जे सूर्यफूल आहे ते तीनही हंगामात घेतले जाते. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सूर्यफूल. या 4 पर्यायांपैकी ते आहे. ओके, फुले यशोदा हे कोणत्या पिकाचे वाण आहे? फुले यशोदा हे ज्वारीचे वाण आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ज्वारी. समोरचा प्रश्न, वरुण हा कोणत्या पिकाचा वाण आहे? पहा मित्रांनो, वरुण घेवडा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 घेवडा. ओके मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे.
त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा तुमच्यासाठी प्रश्न कोणता आहे, शेतीमध्ये जंतुनाशकाचा वापर केल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, शेतीमध्ये जंतुनाशकाचा वापर केल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात 90% मृदा कशापासून तयार झाली आहे. पहा महाराष्ट्रात जी 90% मृदा आहे ती बेसाल्ट खडकामुळे तयार झालेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बेसाल्ट खडक. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा सामू आम्लयुक्त जमीन दर्शवतो. पहा कोणता सामू आम्लयुक्त जमीन दर्शवतो, तर 7 पेक्षा कमी असलेला सामू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 7 पेक्षा कमी. ओके, पुढे पाहूया. घाटे अळी कोणत्या पिकावरील प्रमुख कीड आहे. पहा घाटे अळी हरभऱ्यावर पडते मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हरभरा. समोरचा प्रश्न, चिखलदरी सर्वसाधारणपणे कोणत्या पिकासाठी केली जाते. पहा चिखलदरी आपणा सर्वांना माहिती आहे ती भात पिकासाठी केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भात. समोरचा प्रश्न, भारतात दर किती वर्षांनी कृषी गणना केली जाते रे. पहा भारतात दर 10 वर्षांनी कृषी गणना केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 10 वर्षांनी. पहा मित्रांनो, आता आणखीन एक मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. आत्तापर्यंत जे प्रश्न आपण पाहिले त्यापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा तुमच्यासाठी कोणता प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येतात. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येतात. हे 4 पर्याय आहेत तुमच्यासाठी आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या पिकास तेलबियांचा राजा असे म्हणतात. पहा भुईमुग या पिकास तेलबियांचा राजा म्हणून संबोधतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भुईमुग. समोरचा प्रश्न, राज्यात पिकांची पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती. पहा जी पिकांची पैसेवारी काढण्याची पद्धती आहे त्यात बदल करण्यासाठी चोकलिंगम समिती नेमण्यात आली होती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चोकलिंगम समिती. समोरचा प्रश्न, कोकण भागात उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी डॅश डॅश या कडधान्याची शिफारस केली जाते. पहा कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी जे कडधान्याची शिफारस केली जाते ते कडधान्य आहे मूग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मूग. समोरचा प्रश्न, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण डॅश डॅशच्या अस्तित्वाच्या प्रमाणावरून करतात. पहा क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण सोडियमच्या प्रमाणावरून करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सोडियम. समोरचा प्रश्न, कोकणच्या वरकत जमिनीत खालीलपैकी कोणते पीक घेता येईल. पहा कोकणाच्या वरकत जमिनीमध्ये नागली हे पीक घेता येईल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नागली. समोरचा प्रश्न, सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत डॅश डॅश प्रमाण अधिक असते. पहा सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते ती जमीन. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 उपलब्ध अन्नद्रव्य. समोरचा प्रश्न, नाडा बंडिंग या संकल्पनेत पुढीलपैकी कोणते एक तत्व महत्त्वाचे आहे. पहा नाला बंडिंगमध्ये नाल्याच्या प्रवाहावर वरपासून खालपर्यंत एकाखाली एक असे बंधारे टाकणे हे तत्व महत्त्वाचे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नाल्याच्या प्रवाहावर वरपासून खालपर्यंत एकाखाली एक असे बंधारे बांध टाकणे. ओके, समोरचा प्रश्न, मोकाट पद्धतीने पाणी देण्यात पुढीलपैकी कोणता महत्त्वाचा दोष आहे. पहा मोकाट पद्धतीने पाणी देण्यास महत्त्वाचा दोष म्हणजे काय, तर पिकास सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी मिळत नाही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पिकास सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी मिळत नाही. समोरचा प्रश्न, पावसाळ्यात हिवाळ्यात वैरणीचे पीक भरपूर येते आणि त्याचा वापर कमी असतो. अशा वेळी त्या वैरणीचा विनियोग पुढीलपैकी कोणत्या मार्गाने केला जातो. पहा तर त्या वैरणीपासून मुरघास तयार करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 त्या वैरणीपासून मुरघास तयार करतात. समोरचा प्रश्न,
खालीलपैकी कोणती फळझाडे कोरडवाहू फळझाडे या गटात मोडतात? पहा, कोरडवाहू फळझाडे विचारलंय तर ते आहेत बोर आणि आवळा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बोर, आवळा. समोरचा प्रश्न, कोरडवाहू फळझाडे अगदी हलक्या पडीक जमिनीतही येऊ शकतात. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या झाडांची सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेऊ शकतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 या झाडांची सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेऊ शकतात. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चर पीक लावण्याच्या उपयोगाचे नसतात? पहा, कोणते चर पीक लावण्याच्या उपयोगाचे नसतात तर ते व्ही आकाराचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 व्ही आकारांची व रुंद. ओके, समोरचा प्रश्न, जे खते फक्त एक प्रमुख अन्नद्रव्य पुरवठा करते त्यास काय म्हणतात? पहा, जे खत फक्त एक प्रमुख अन्नद्रव्य पुरवठा करते त्यास सरळ खत म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सरळ खत. समोरचा प्रश्न, नॉर्वेजियन कुळव या अवजाराने कोणती कामे करतात? पहा, नॉर्वेजियन कुळवाच्या साहाय्याने ढेकळे फोडून चुरा करण्याची कामे केली जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ढेकळे फोडून चुरा करणे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खतात पोषण द्रव्याचे प्रमाण कमी असते? पहा, भर खतामध्ये पोषण द्रव्याचे प्रमाण कमी असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भर खते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत रे? तर महाराष्ट्रात आपल्या 9 कृषी विभाग हवामान आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 9. समोरचा प्रश्न, घाट विभागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या जमिनी आहेत? घाट विभागात वर्कस प्रकारच्या जमिनी आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वर्कस. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कुळातील पिकाला फांद्या न फुटता फुटवे येतात? पहा, जे गवत कुळातील पीक आहेत त्यांना फांद्या न फुटता डायरेक्ट फुटवे येतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गवत कुळ. बियाणे रुजणे म्हणजे काय? पहा, बियाणे रुजणे म्हणजे काय तर तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत, 4 ऑप्शन आहेत आणि या 4 ऑप्शनपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहा, पहिला आहे बियाणे सुप्तावस्थेतून जागृत अवस्थेकडे येण्याची क्रिया. हाच योग्य पर्याय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बियाणे सुप्तावस्थेतून जागृत अवस्थेकडे येण्याची क्रिया म्हणजेच बियाणे रुजणे. ओके, समोरचा प्रश्न, पिकांना फुटवे येण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे? पहा, पिकांना फुटवे येण्यासाठी स्फुरद या अन्नद्रव्याची गरज आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्फुरद. पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जे आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, तुमच्यासाठीचा प्रश्न, कोणत्या पिकास तेलबियांचा राजा असे म्हणतात? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, कोणत्या पिकास तेलबियांचा राजा असे म्हणतात? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. गावातील हरित क्रांतीसाठी कोणत्या शास्त्रज्ञांचे योगदान आहे? पहा, गावातील हरित क्रांतीसाठी नॉर्मन बोरलॉग या शास्त्रज्ञांचे योगदान आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नॉर्मन बोरलॉग. समोरचा प्रश्न, भात पिकाच्या बीजोत्पादनासाठी पिकाची वेळोवेळी तपासणी करावी लागते. यापैकी सर्वात काटेकोरपणे कोणती तपासणी केली जाते? तर जी जेव्हा दाणे येण्याची परिस्थिती असते तेव्हा. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दाणे परिपक्व होण्याच्या काळात. ओके, सर्वात काटेकोरपणे तपासणी करावी लागते. ओके, पुढे पाहूया. आळिंबी ही कोणत्या वर्गातील वनस्पती आहे? पहा, आळिंबी ही बुरशी आहे. ओके, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 1 बुरशी वर्गातील वनस्पती आहे आळिंबी. ओके, समोरचा प्रश्न, शीत हवामानाला दाद न देणारी आंब्याची जात कोणती? पहा, शीत हवामानाला दाद न देणारी आंब्याची जात आहे लंगडा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लंगडा. समोरचा प्रश्न, वारा संरक्षके फळझाडापासून किती अंतरावर लावतात? पहा, वारा संरक्षके फळझाडापासून 40 फुटाच्या अंतरावर लावतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 40 फूट. ओके,
आता पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा तुमच्यासाठी प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कुळातील पिकाला फांद्या न फुटता फुटवे येतात. पहा तुमच्यासाठी एक प्रश्न आहेत आणि 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा, खालीलपैकी कोणत्या कुळातील पिकाला फांद्या न फुटता फुटवे येतात. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. जुन्या झाडांचे नूतनीकरण करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबितात. पहा जुन्या झाडांचे नूतनीकरण करण्यासाठी डाळ्यांची विरळणी करणे ही पद्धत अवलंबितात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, डाळ्यांची विरळणी करणे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी पालक या पालेभाजीची सुधारित जात कोणती. पहा पालक या पालेभाजीची सुधारित जात पहा, ऑल ग्रीन ही देखील आहे, पुसाहरित ही देखील आहे, पुसा ज्योती ही देखील आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. समोरचा प्रश्न, टोमॅटो फळास लाल रंग कशामुळे येतो रे. पहा टोमॅटो फळास लाल रंग हा लायकोपिनमुळे येतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, लायकोपिन. समोरचा प्रश्न, फुलकोबीचा गड्डा नेहमीसारखा न राहता बटनासारखा बटनिंग अगदी छोटा होतो, कारण काय आहे तर नत्र कमतरतेमुळे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, नत्र कमतरता. समोरचा प्रश्न, सामाजिक वनीकरण योजनेचा ग्रामीण जनतेला कोणता फायदा होतो. पहा सामाजिक वनीकरणामुळे ग्रामीण जनतेला कोणता फायदा होतो. जळावे इंधन मिळते, बरोबर आहे. जनावरांना चारा मिळतो, हे देखील बरोबर आहे. आणि काही प्रमाणात रोजगार निर्मिती होते, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते. पहा वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा ज्वारी पिकासाठी उपयुक्त असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ज्वारी. समोरचा प्रश्न, ज्वारीचा कोणता वाण वाढला झाले वाण आहे हवाय. ज्वारीचा कोणता वाण लाह्यासाठी शिफारसीत आहे. लाह्यांसाठी शिफारसीत असलेला ज्वारीचा वाण आहे फुले पंचमी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, फुले पंचमी. समोरचा प्रश्न, एक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात. पर्णक्षेत्र कालावधी म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पर्णक्षेत्र कालावधी. समोरचा प्रश्न, कोणता मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खाणारा आहे. पहा कटला हा मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खाणारा मासा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कटला. समोरचा प्रश्न, दुसरी हरित क्रांती भारताच्या कोणत्या भागात सुरू झाली. पहा दुसरी हरित क्रांती भारताच्या पूर्व भागामध्ये सुरू झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, भारताचा पूर्व भाग. समोरचा प्रश्न, पाणी व्यवस्थापन नियंत्रित परिस्थितीत पाण्याचे जमिनीत होणारे शोषण, निचरा, जलधारणा एकाच वेळी अचूकपणे मोजण्याचे यंत्र कोणते, तर ते आहे लायसीमीटर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, लायसीमीटर. समोरचा प्रश्न, जमिनीत उपलब्ध ओलावा व बाष्पोत्सर्जन यांच्यातील समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या दुष्काळास काय म्हणतात. त्याला बोलतात कृषी दुष्काळ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कृषी दुष्काळ. समोरचा प्रश्न, मधुमक्षी पालन कोठे अधिक यशस्वी होते रे. पहा मधुमक्षी पालन जिथे जैवविविधता आहे, फुले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तिथे होतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, फुलांची जैवविविधता जास्त असते त्या ठिकाणी. समोरचा प्रश्न, सर्वसाधारण पिकांची आधारभूत किंमत कशी असते. पहा सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत बाजारभावापेक्षा कमी असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, बाजारभावापेक्षा कमी असते. समोरचा प्रश्न, चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे. पहा
चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव आहे ट्रिटिकम ॲस्टिवम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ट्रिटिकम ॲस्टिवम. समोरचा प्रश्न, जमिनीमध्ये पाणी कोणत्या ऊर्जेद्वारे शोषण करून साठविले जाते? पहा, जमिनीद्वारे पाणी केशाकर्षण पद्धतीद्वारे साठविले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केशाकर्षण. ओके, समोरचा प्रश्न, खालीलपैकी हरभऱ्याचा कुठला वाण मर रोगास सहनशील असून उशिरा पेरणीसाठी योग्य आहे? पहा, हरभऱ्याचा कोणता वाण मर रोगासाठी सहनशील आहे? तर तो आहे विशाल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विशाल. समोरचा प्रश्न, खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून डॅश डॅश किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. पहा, खरीपाच्या हंगामात जर ज्वारीची पेरणी उशिरा झाली तर त्या ज्वारीवर खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 खोडमाशी. समोरचा प्रश्न, चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या पिकाशी निगडीत आहे? पहा, हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. चिखलणी ही प्रक्रिया भात पिकाशी निगडीत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ग्रामसेवक भरतीवर फोकस करून ग्रामसेवक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत, या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.